आमच्याबरोबर मॅच ठेवले. कुठे काय झालं त्याची कल्पना दिली. कॅज्युअल्टी आणि डॅमेजेसचं काय झालं याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झाले त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा 1 to 1 म्हणजे अगदी 1 to 1 म्हणजे 1 नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवला. माझ्या मागच्या बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितलं. त्याचा जो उपयोग होतो तो सभागृह त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत. एवढंच, बाकी काय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली, यावरूनही खूप टीकास्त्र होत आहे आणि विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. मला जे आठवत आहे ते शिमला करा हा विशेष इंदिरा गांधी आणि भुजबळ यांच्यात झालेला होता. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. 2 देशात आहे, 2 देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. आज पंतप्रधान देशाला संबोधित करतील आज पंतप्रधान. त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का आपल्याला? अपेक्षा त्याचं भाषण ऐकूया, तुम्ही ऐका, मी ऐकतो, नंतर सर एक मराठी शेवटचा प्रश्न की 2 देशांचे मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरती टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं. अशा पद्धतीची जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की प्रक्रिया काय झाली असेल असं वाटतं? मगाशी शिमला अग्रिमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं. आमच्या इथे आम्ही बसत होतो, इथे त्याचे नाक घालायचं ठरवले, पण आम्ही स्पेशल दिली तर ते का सोडलं. जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसे यहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हम इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है. ये बारे में डेप्थ डिस्कशन, सीरियस इशू तो सदन में देना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं, ये फायदे की बात नहीं है. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर या डिफेंस सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट करते हैं और इससे फैक्चुअल सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए. इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना तो बुलाइए, मगर सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो हो. तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज़्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? हम किसी को कोई हम किसी को हम होता है ये हमारा ये उनको समझेगा कैसे. वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है. ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर, कैसे देखते हैं? वही विषय ना, आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं. ये पहली बार है कि अमेरिकन अथॉरिटी इसमें कुछ पब्लिकली बोल रहे हैं हमारे लिए. ठीक नहीं है.
तर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. 2 देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झालेला आहे आणि शिमला करार जो झालेला होता त्या करारानुसार तिसरा कुठलाही देश काश्मीर संदर्भात बोलू शकत नाही असं शरद पवार स्पष्टपणे म्हणतायत. त्यामुळे पंतप्रधानांचं भाषण नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर होतं ते भाषण आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आहे ती देऊया, कारण हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचं शरद पवार म्हणतायत. नेमकं काय झालं हे पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावरच कळेल असं शरद पवार यांनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.